ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, माणसाला कसं जगावं, कसं राहावं याच्याकरता भगवंतानी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, वेद हे दिलेले आहेत. पण आजचा विज्ञान युगातला माणूस त्याच्याकडे पाहायला तयार नाही. तो म्हणतो मी विज्ञान शिकलो आहे, पण जगण्याकरता ज्ञान आणि विज्ञान या दोघांची सांगड असली तर जगू शकतो. पण माणूस नुसता विज्ञानवादी झाल्यामुळं नास्तिक बनला. आणि मग तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज यांनी सांगितलं लोकांना, लोक काय बदलले नाही. त्यांनी खरंच लोकांना शिव्या दिल्या. तुकाराम महाराज काय म्हणले, काय माये गेली होती भूतापाशी, हारी नाही मुकाशी अरे मुडा. एकनाथ महाराज म्हणले, पातके करता पुढे होईल पुसता, काय होईल उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविल, तेव्हा सोडविल तुझला कोण. आणि मग वृत्रासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्यांनी तप केलं. देवापाशी धन दौलत काही नाही मागितलं, मला फक्त मुलगा पाहिजे. आणि आजही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वंशाला दिवा पाहिजे. चीनमध्ये सुद्धा तीच पद्धत आहे, वंशाला दिवा पाहिजे. अरे वंशाला दिवा पाहिजे, पण तो कसा पाहिजे? सुसंस्कारी पाहिजे. आणि ते सुसंस्कार कुठे मिळतात? गीता, भागवत, ज्ञानेश्वरी आणि वेदांमध्ये मिळतात. तर आज या मोबाईल जीवनामध्ये वेद, गीता, भागवत आहे, त्याच्यात मोबाईलमध्ये सगळे आहेत, पण त्याच्याकडे पाहायला वेळ नाही. आणि समाज बिघडून गेला. पाश्चात्य संस्कृती आज आपण ती सोपासू राहिलो. आणि मग वृत्रासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाला त्याने देवापाशी काय मागितला? मुलगा पाहिजे. आणि तो मुलगा झाला आणि तो वारला आणि तो दुःख करायला लागला. देवानं सांगितलं, हा मुलगा तुझा शत्रू होता, तो तुझ्याकडे आला आणि तो गेला. तर भागवतामध्ये सांगितलेले मुलं 4 प्रकारचे जन्माला येतात. ते काय येतात? आपल्या कर्मानं आपण जे कर्म करतो आणि आपल्या कर्माचं फळ देण्याकरता ते जन्माला येतात. पहिला मुलगा जन्माला येतो, आपण एखाद्याचे धन बुडवेले, पैसे बुडवेले आणि तो आपल्या पोटी जन्माला येतो. दारू, जुगार, रंडीबाजी, आजारपणा तो घेऊन जातो. आपण कोणाशी भांडण केलेलं आहे, त्याचं वैर शिल्लक आहे आणि तो पोटी जन्माला येतो आणि आईवडिलांना बांधतो. दुसरा, आपण आपल्या आईवडिलातून वेगळं राहिलेलं आहे, आपण आईवडिलांचा विचार केला नाही आणि तो आपल्या पोटी जन्माला येतो आणि आपल्यातून वेगळा राहतो. आणि मग दुसरा, चौथा एक जन्माला येतो. तो कोणता येतो? भक्त पुंडलिकासारखा. भक्त पुंडलिकासाठी पंढरीमध्ये उभा जगजेठी. आज पालखी लाखोच्या संख्येनं पालख्या जाऊ राहिल्यात. कशा करता? पंढरपूरला. पंढरपूरला जाऊन काय करायचे? अरे तो भक्त पुंडलिक आईबापांची सेवा करतोय, तसं तुम्ही घरी येऊन करा. मुळात आल्या संसारी दारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. कशाला जा पंढरपूरला? एन्जॉय म्हणून. पंढरपूरला जाऊन तो पुंडलिक काय करतोय? आईवडिलांची सेवा करतोय. त्यांनी पहिली बायको खांद्यावर घेतली, ती बायको सोडून दिली आणि मग त्याने आईवडिलांची सेवा केली. त्याच्याकरता भगवंत तिथं आले. त्यांनी सांगितलं, तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं, मला काय नको आहे. देवानं काय सांगितलं? तू मागितल्याशिवाय मी जाणार नाही. त्यांनी त्याला उभं राहायला वीट फेकली, उभा विटेवरी करकटेवरी. आणि तू जोवर मागत नाही तोवर मी जाणार नाही. तो म्हणे मी काय मागायचा तयार नाही. मग भक्तजन काय म्हणतात? पुंडलिका वरदे हार विठ्ठल. अरे तो मी द्यायला आलोय पण तो मागत नाही. तर प्रत्येकाने विचार करा, आपण संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. आपल्या जीवनामध्ये अजून एक थोडा दृष्टांत देतो. 3 प्राणी होते, वाघ, गाढव आणि कोल्हा. तर त्यांनी एक हरीण मारलं. आता गाढव काय मांसाहार करत नाही, पण ते गाढव काय म्हणतं?
वाटे सारखे झाले पाहिजे. वाघानं त्याच्याकडे बघितलं, हात खात नाही आणि वाटे काय मग सारखे झाले पाहिजे. त्यांनी डरकाळी फोडली, जमिनीला तोंड लावलं. पहिल्या डरकाळीत गाढव मेलं. नंतर मग कोल्याला विचारलं, तुला काय पाहिजे, कितवा वाटा पाहिजे? बाबा माझं काही तसं म्हणणं नाही, तुला काय द्यायचं ते दे, नाही तर देऊही नको. अरे तुला शिकवलं कोणा? म्हण त्या गाढवानं. तसा यम हा प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. तो आपल्याला एक दिवस नेणार आहे. दिवस निश्चित नाही, पण काळ्या दगडावरती रेघ मारल्या ती स्पष्ट दिसती. तसं मरण हे निश्चित आहे, कधी येईल ते सांगता येणार नाही. मग जन्मा, तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक. अरे जन्मा आले हो, काय कर, देवाची देवपूजा नाही केली तरी चालेल, पण तू माणूस आहे आणि माणसासारखा वाघ. आईवडिलांची सेवा कर. जो आणि दुबळा कोणावर अत्याचार असेल त्यावेळेला त्याच्यावर मदत कर. मग खरं तुझ्या जन्म आलेलं सार्थक आहे. म्हणून देवकुडे देवकुडे देव अनुरेणू थोकडा तुका आकाशाडा. देवाला देव अनुरेणतो आहे. अग्नीत देव आहे, हवेत देव आहे, पाण्यात देव आहे, निसर्गात देव आहे, अन्नात देव आहे, आईबापात देव आणि आपल्या हृदयात देव आहे. आणि तो आपण विसरून गेलो आहे आणि आपण वेगळा देव बघतो. खरा देव विसरून गेले खऱ्या देवा. तुकाराम महाराज काय म्हणतात, खरा देव आहे त्याला लोक विसरून गेले आणि जे करू नये ती भक्ती करतात आणि नाहक वेळ घालवतात. तरी मी काय म्हणतो, आपलं कुलदैवत सिद्धभैरवनाथ इथं या. त्यांनी शंकर पार्वतीची सेवा केली आणि आजही तो काशीचा कोतवाल झाला आणि आपल्या देवाऱ्यात बसले. तो आपल्याला मार्गदर्शन करतो आहे. तर जशी मी शंकर पार्वतीला आईवडील मानलं, सेवा केली, तशी तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा. एक दिवस भैरवाला या, दर्शन घ्या. तो जे वागतो आहे तसं जीवनात वागा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. सिद्ध भैरवनाथ महाराज की जय.